फक्त एकदा नशिबाने साथ दिली पाहिजे. आई शपथ सांगतो, स्वप्नांचा धिंगाणा करून टाकीन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण CapCut या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेले आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला झिप फाईलमध्ये दिलेले असते. तर तुम्ही झिप फाईल घ्यायची आणि तिला ओपन करून सर्व काही मटेरियल तुमच्या गॅलरीमध्ये येऊन लागेल. झिप फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. आणि झिप फाईल जर तुम्हाला सापडत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल, म्हणजेच तिला एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल, तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आता मित्रांनो, आता चला जरा विषय न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आपले जे काही VPN ॲप्लिकेशन आहे तर याला कनेक्ट करून घ्या, ठीक आहे. तर हे सुपर VPN ॲप्लिकेशन मी यूज करतो आहे. जर तुम्ही दुसरं ॲप्लिकेशन यूज करत असाल तर तुम्ही ते दुसरं VPN जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते तुम्ही आधी कनेक्ट करून घ्या, ठीक आहे. तर मी आधीपासून कनेक्ट केलेले म्हणून मला इथं डिस्कनेक्ट नाव दिसते. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही VPN कनेक्ट करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर आता VPN तुम्ही कनेक्ट केल्यानंतर आपलं जे काही CapCut ॲप्लिकेशन याला ओपन करायचे, न्यू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि फोटोच्या सेक्शनमध्ये यायचे. 2 नंबरवरती फोटोचे सेक्शन आहे. सिम्पली फोटोच्या सेक्शनवरती यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे. आणि मित्रांनो, तुम्ही तुमचा फोटो छोट्या साईजमध्येच घ्या, ठीक आहे. फुल स्क्रीन साईजमध्ये घेऊ नका, कारण की अडचणी येतील एडिटिंग करताना. म्हणून तुम्ही छोट्या साईजमधला फोटो तुम्ही घ्या, ठीक आहे. आता काय करायचं, अशा प्रकारे मी तुम्ही एक फोटो सिलेक्ट केलेला आहे. अशा प्रकारे फोटो घ्या, नंतर ॲड नावावरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता मी या साईजमधला फोटो घेतलेला. अशा प्रकारे तुम्ही छोट्या साईजमधला थोडासा छोट्या साईजमधला फोटो घ्या, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, शेवटी इथे एक ब्लॅक स्क्रीनमध्ये एक व्हिडिओ दिसेल CapCutचा. सिम्पल याच्यावरती क्लिक करून याला इथून डिलीट करून टाका. त्यानंतर इथं जे काही ऑप्शन आहे तर इथं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि रेशोचं ऑप्शनवरती यायचे आणि 2 नंबरची साईज 9.6 आहे साईज तुम्ही सिलेक्ट करायचे, ठीक आहे. त्यानंतर बराबरचा आयकॉनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता फोटोवरती क्लिक करायचे आपल्या आणि 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही फोटोला झूम करायचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 2 बोट ठेवून बराबर तुम्ही फोटोला झूम करून मध्यभागी घेऊन घ्या. त्यानंतर आता काय करायचं, आता फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करायचे आणि फोटोच्या लेअरला अशा प्रकारे पुढेपर्यंत ओढून घ्या, ठीक आहे. 15 ते 16 सेकंदापर्यंत आधी ओढून घ्या. नंतर जो काही उरलेला भाग असेल नंतर आपण कट करून टाकू, ठीक आहे. आता अशा पद्धतीने अजून सुरुवातीला यायचे. आता ॲड ऑडिओवरती यायचे, साऊंड्समध्ये यायचे. 2 नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकॉनवरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर झिप फाईलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटून जाईल. सिम्पली तो व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड ओनली या नावावरती क्लिक करायचे. नंतर मित्रांनो, आता इथं हे जे काही साऊंड असेल तर इथं खाली येऊ लागेल. तर या साऊंडच्या पुढे एक छोटंसं प्लसचं बटन आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे आपलं साऊंड ॲड होऊन जाईल. जर मागं पुढं साऊंड ॲड झाला असेल सिम्पली या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे तुम्ही मागं पुढं असेल तर सुरुवातीला अशा प्रकारे पूर्णपणे ओढून घ्यायचे, ठीक आहे. आता मित्रांनो, आता मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे. त्या सेकंदावरती यायचे आणि फोटोला तुम्ही स्प्लिट करायचे, म्हणजेच कट करायचे, ठीक आहे. आता आधी अशा प्रकारे इथे यायचे 1 सेकंदावरती, ठीक आहे. इथं बघू शकता इथं थोडा आपला जो काय ऑडिओचा ग्राफ आहे तर तो वरती झालेला आहे, बघू शकता. इथं डोंगरासारखं बघू शकता अशा पद्धतीने इथं. तर इथं यायचे. आता मित्रांनो, अशा प्रकारे इथं तुम्हाला बाजूला सेकंद दिसत असतील. आता 1 सेकंदावरती यायचे, ठीक आहे. जिथं या डोंगराचा भाग सारखा बघू शकता उठलेला आहे, बघू शकता ऑडिओचा. तर तिथे यायचे, ठीक आहे. अशा पद्धतीने इथं यायचे. त्यानंतर आता आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर अजून पुढे यायचे. आता अशा पद्धतीने आपला 3 सेकंदावरती यायचे, ठीक आहे. तर इथे यायचे 3 सेकंदावरती, ठीक आहे. अशा पद्धतीने नंतर फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे. आता अशा पद्धतीने 5 सेकंदावरती यायचे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने 5 सेकंदावरती यायचे. आता इथे मी 5 सेकंदावरती आलो आहे, ठीक आहे. आणि तुम्ही ऑडिओ तुम्ही प्ले करून ऐकू शकता, प्ले करून पण तुम्ही बराबर लावू शकता, ठीक आहे. तर जसं की इथं आता मी 5 सेकंदावरती आलो आहे. फोटोवरती क्लिक करायचे, स्प्लिट करायचे. त्यानंतर अजून 8 सेकंदावरती यायचे, ठीक आहे. इथं 8 सेकंदावरती यायचे, या ठिकाणी यायचे, ठीक आहे. इथं तुम्ही खाली ग्राफ बघू शकता ऑडिओचा. जिथं मी आता स्प्लिट करतो आहे तिथं तुम्ही यायचे आणि फोटोला तुम्ही अशा पद्धतीने स्प्लिट करायचे, ठीक आहे. आता त्यानंतर आता आपले सर्व भाग कट झालेले बघू शकता. त्यानंतर आता जो काही फोटोचा ओढलेला भाग आहे तर फोटोवरती क्लिक करून याच्या लेअरला तुम्ही मागं ओढून घ्या, ठीक आहे. जिथेपर्यंत आपला ऑडिओ असेल तर तिथेपर्यंत तुम्ही अशा प्रकारे मागं ओढून घ्या.
त्यानंतर आता काय करायचं, अशा पद्धतीने अजून सुरुवातीला यायची या ॲरोवरती क्लिक करायचे, ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. त्यानंतर इथं तुम्हाला एक जिप फाईलमध्ये मी तुम्हाला PNG बनवून दिले, तुम्ही तो PNG अशा प्रकारे घ्यायचे. तर 2 PNG दिलेले, एक शॅडोच्या टाईपमध्ये आणि एक आपली नॉर्मल PNG दिलेली. जी पण PNG तुमच्या फोटोला ठीक वाटेल ती PNG तुम्ही घ्यायची आणि ॲड करायचे, ठीक आहे. त्यानंतर आता इथं PNG आले बघू शकता. त्या PNGच्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे आधी शेवटी PNGपर्यंत या PNGला ओढून घ्या. नंतर PNGवरती क्लिक करून वरती तुम्ही घेऊन घ्या, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने 2 बोट तुम्ही झूम आउट वगैरे तुम्ही करू शकता, ठीक आहे, तुमच्या फोटोच्या हिशोबाने. आता बघू शकता, आता मी PNG बरोबर इथं लावून घेतलेले. त्यानंतर आता काय करायचे मित्रांनो, आता जो काही आपला शेवटचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून आता आपला फोटो कट आहे बघू शकता 8 सेकंदापासून तर शेवटीपर्यंत इथं आपला एक फोटोचा एक भाग बनलेला आहे. इथं आपण फोटो स्प्लिट केला आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथं यायचे, जिथून आपला हा शेवटचा फोटो सुरू होतो तर त्याचं थोडंसं पुढे यायचं बघू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे. नंतर फोटोवरती क्लिक करा आणि आधी फोटोला अशा प्रकारे थोडंसं मागं तुम्ही ओढून घ्या, ठीक आहे. अशा प्रकारे आधी मागं ओढून घ्या. त्यानंतर इथे जे काही कीचं ऑप्शन आहे बघू शकता, तर या कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्या अशा प्रकारे की लागून जाईल. त्यानंतर शेवटी यायचे आपल्या व्हिडिओचा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने शेवटी यायचे, थोडंसं शेवटीपासून थोडंसं अजून मागे यायचे, ठीक आहे. आणि आपल्या फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे पुढं ओढायचे, ठीक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मध्यभागी येईल अशा प्रकारे तुम्ही पुढं ओढायचे बघू शकता. अशा पद्धतीने आपला स्लाईडवाला इथं ॲनिमेशन लागून गेलेले फोटोला. तर अशा पद्धतीने की बरोबर तुम्ही लावायचे, ठीक आहे. स्टार्टिंगला एक की लावल्यानंतर शेवटी यायचे, शेवटी तुम्ही अशा पद्धतीने फोटो आपल्या डाव्या साईडला ओढायचे, ठीक आहे. फोटो आधीच तुम्ही राईट साईडला तुम्ही करून घ्या, नंतर तुम्ही की लावा, नंतर लेफ्ट साईडला आपला फोटो ओढा, ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपला शेवटचा फोटो बरोबर इथे लावून घ्या. त्यानंतर अजून आपला जो काही फोटो सुरू होतो शेवटचा तर इथे यायचे, ठीक आहे. 8 सेकंदावरती यावरती क्लिक करा इफेक्ट्समध्ये, या व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा पद्धतीने. त्यानंतर वरती तुम्हाला सेक्शन दिसतील, ठीक आहे. तर इथं स्क्रॉल करून पुढे या आणि नाईट क्लबच्या सेक्शनमध्ये या. त्यानंतर इथं तुम्हाला खूप सारे इफेक्ट दिसतील, पण मी तुम्हाला जो इफेक्ट सांगणार आहे तर तो तुम्ही घ्यायचे, ठीक आहे. तर आधी आपला जो काही शेकवाला इफेक्ट आहे खालचा बघू शकता, आवाला खाली नाव दिलेले असते इफेक्टचे. तर शेक नावाचा जो काही इफेक्ट आहे तर याच्यावरती क्लिक करा, बरोबर आयकॉनवरती टिक करा. त्यानंतर या इफेक्टच्या लेअरला तुम्ही शेवटीपर्यंत आधी ओढून घ्या, ठीक आहे. त्यानंतर ॲडजस्टमध्ये अशा पद्धतीने. त्यानंतर ही जी काही स्पीडची रेस आहे तर हिला पूर्णपणे वाढवून घ्या. त्यानंतर खाली जे काही इंटेन्सिटीची रेस आहे तर हिला अशा प्रकारे 4 ते 5पर्यंत तुम्ही ओढून घ्या, ठीक आहे. जेवढं म्हणजे 4 ते 5पर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्या. 5पर्यंत येते रेस अशा पद्धतीने. तर 4 ते 5पर्यंत ओढून घ्या आणि बरोबरच्या टिकवरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा इथं यायचे 8 सेकंदावरती कट केलेल्या फोटोच्या ठिकाणी. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे पुन्हा आणि त्यानंतर नाईट क्लिपमध्येच यायचे अशा पद्धतीने. आणि ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा जो काही 3 नंबरवरती इफेक्ट दिसतो आहे बघू शकता, खाली नाव आहे. तर हा तुम्ही इफेक्ट सिलेक्ट करायचे, बरोबरचा आयकॉनवरती क्लिक करायचे आणि याच्या लेअरला तुम्ही शेवटीपर्यंत अशा पद्धतीने शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे, ठीक आहे. नंतर आता हे दोघं जे काही आपण व्हिडिओ इफेक्ट घेतले सिम्पल यांच्यावरती क्लिक करायचे, ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचे, बरोबरच्या टेकवरती क्लिक करायचे. पुन्हा खालचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तर याच्यावरती क्लिक करा, ऑब्जेक्टमध्ये या आणि ऑल व्हिडिओजवरती क्लिक करा आणि बरोबरच्या आयकॉनवरती टिक करा. तर अशा प्रकारे दोघं व्हिडिओजला ऑल व्हिडिओजवरती म्हणजे दोघं जे काही व्हिडिओ इफेक्ट आहे तर यांना ऑल व्हिडिओजवरती तुम्ही करून घ्या. त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे, तर सिम्पल अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, आपल्या पहिल्या फोटोच्या कटवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. त्यानंतर इथं तुम्हाला ॲनिमेशन दिसतील, जो काही इथं फेड इन नावाचं ॲनिमेशन आहे तर याच्यावरती क्लिक करा, ठीक आहे. ही जी काही रेसी खालची तर याला तुम्ही अशा प्रकारे वाढून घ्या, ठीक आहे. जवळपास 0.8 किंवा 0.9 सेकंदापर्यंत वाढून घ्या किंवा थोडंसं पण वाढू शकता अजून, ठीक आहे. तर 0.9पर्यंत केलेले. त्यानंतर बरोबरचं आयकॉनवरती टिक करा. त्यानंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा. नंतर ॲनिमेशनमध्ये अशा पद्धतीने. त्यानंतर अजून इथं स्क्रॉल करून पुढे या, ठीक आहे. तर इथं तुम्हाला झूम 1 नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल, तर याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथं आपला हा ॲनिमेशन लागून जाईल. याच्या रेसला पण तुम्ही 0.7 किंवा 8पर्यंत तुम्ही अशा प्रकारे काय करून घ्या, ठीक आहे. तर मी 0.8पर्यंत केलेले आहे आणि बरोबरचं आयकॉनवरती टिक करायचे. त्यानंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या, नंतर कॉम्बोच्या सेक्शनमध्ये अशा पद्धतीने. नंतर अशा पद्धतीने ते सुरुवातीला तुम्हाला 2 इफेक्ट दिसत असतील बघू शकते, पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 नावाचे. तर तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे आधी पेंडुलम 1 इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचे. त्यानंतर वरती स्क्रॉल करून आपला दुसऱ्या फोटोवरती यायचे आणि त्याला अजून पेंडुलम 2 नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर याला अशा पद्धतीने लावून द्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे या एका फोटोला पेंडुलम 1 आणि दुसऱ्या फोटोला
पेंडुलम 2 अशा प्रकारे तुम्ही दोन्ही जो काय ॲनिमेशन आहे तर हे लावायचे आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे. त्यानंतर बघू शकता आपले सर्व जे काही फोटो होते तर यांना ॲनिमेशन लावले गेलेले. त्यानंतर पुन्हा या ॲरोवरती क्लिक करा, नंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आता इथं जी काही आपली PNG लावली तर सिम्पली टेक्स्ट PNGवरती क्लिक करा. पुन्हा अजून ॲनिमेशनमध्ये अशा पद्धतीने ठीक आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर फेड इन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे सिम्पली याला इथून अप्लाय करा आणि जी काही रेस आहे तर याला अशा प्रकारे 1.5 पर्यंत वाढून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे 1.5 किंवा 1.4 पर्यंत वाढून घ्या किंवा जास्त पण वाढू शकतं. ठीक आहे, तर मी जवळपास 2 सेकंदापर्यंत वाढून घेतो आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करतो. अशा प्रकारे फक्त जे काही आपली टेक्स्टची PNG लावली असेल तर त्याचं ॲनिमेशन अशा प्रकारे तुम्ही लावून घ्या फेड इन नावाचं. ठीक आहे, त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले सिम्पल आहे. आता वरती जे काही क्वालिटीचे सेक्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर जे काही खालचे रेस आहे शेवटचे तर याला फुल वाढून घ्या हाईपर्यंत. नंतर जे काही वरती ॲरो दिलेलं आहे सिम्पली ॲरोवरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असेल नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून पण विचारू शकता. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.